आता आम्ही उरण ईश्वरपूरच्या निकाल लावण्याच्या निकाल ऐकण्याच्या मनस्थित आहोत। बिहारमध्ये मी काही गेलो नव्हतो, त्यामुळे तिथली जबाबदारी माझी नाही, पण जे झालं ते सगळ्या देशासमोर आहे, त्यावर मी भाष्य करण्याची आवश्यकता नाही। सध्या राज्यातलं वातावरण पाहताय, काय वाटतंय आपल्याला? नाही, आता प्रत्येक शहर ही स्थानिक प्रश्नांची निवडणूक आहे, ही काय राज्याची निवडणूक आहे। लोकसभेला वेगळं मतदान करतात, विधानसभेला वेगळं करतात, तसं नगरपालिका आणि जिल्हा परिषदेला वेगळं करतात। त्यामुळं प्रत्येक प्रश्नाचे वेगळे प्रश्न, शहराचे वेगळे प्रश्न सोडवणे न सोडवणे या प्रश्नांवर ही निवडणूक असते आणि बाकीचा प्रभाव क्षेत्र सत्तेत असणारे लोक वापरतील असं दिसतंय। त्याचा किती प्रभाव पडतो पाहूया। बऱ्याच ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले लढवत आहेत, काय संकेत आहेत ते? काल साहेबांनी सुद्धा म्हटले कोणी कोणाशी युती केली तर चालेल, काही अडचण नाही असंच आहे, फक्त भाजपबरोबर करू नये। ठीक आहे, इथं सध्या आमच्या पुढं तसं काही प्रस्ताव नाही आहे। जतमध्ये तो प्रयोग केला गेला आहे, शिराळ्यामध्ये आहे नाही, ते स्थानिक प्रयोग केलेला नाही आहे। तिथले सगळ्या राष्ट्रवादीमध्ये जे इच्छुक होते त्या सगळ्यांनी घड्याळात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामध्ये प्रयोग नाही आहे किंवा आम्ही आणि ते एकत्रित मिळून तिथं निवडणूक करतो आहे असं नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारी या चिन्हावर लढला पाहिजे। इथं ज्यांना तिकडं जायचं होतं ते त्याचा विचार करून ते तिकडे गेलेले दिसत आहेत। पालकमंत्रीमध्ये काँग्रेसला पण सोबत घेतलं आता उरण ईश्वरपूरवरही काँग्रेस पक्षाची आमच्या 2-3 चर्चेच्या फेऱ्या झाल्या, आजही परत होणार आहे। पण काँग्रेसनं आज मनाचा मोठेपणा दाखवून व्यासपीठावर येऊन पाठिंबा दिलेला आहे। आज दुपारी किंवा संध्याकाळी आम्ही उर्वरित चर्चा त्यांच्यावर करणार आहोत। पालकमंत्री म्हणतात की 6 ठिकाणी नाही, आता हा काँग्रेसचा निर्णय आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी त्यांची काही चर्चा झालेली दिसत नाही। शिवसेना पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आणि आमची तिथली मुंबईतली राष्ट्रवादी काँग्रेस हे याच्यावर विचार करतील आणि काँग्रेसशी पण संपर्क साधतील आणि योग्य निर्णय घेतील। जिल्ह्यातल्या काँग्रेसशी भरलेला आहे, काय वाटतं आपल्याला? वातावरण काय? एकच मिनिट वातावरण फार छान आहे आणि महाविकास आघाडीच्या वतीने आनंदराव मलगुंडे यांचा अर्ज आम्ही भरलेला आहे आणि मला खात्री आहे की इस्लामपूर जे आता नव्या नावाने उरण ईश्वरपूर म्हणून ओळखलं जातं, त्या उरण ईश्वरपूरमध्ये प्रचंड मोठ्या बहुमताने आमचा हा उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही। याच्या अगोदर बऱ्याच विकास कामं झालेली होती, पण विरोधकांचा आरोप आहे अभ्यास की इथे भुयारी गट असेल, पाण्याचा प्रश्न असेल, डेंग्यूची समस्या मोठ्या प्रमाणात आहेत। मग गेली 5 वर्ष सत्ता होती आणि 4 वर्ष प्रशासकीय होतं, त्यांची कामं झाली नाही असं वाटतं? अर्थात अनेक प्रश्न मागच्या 8 वर्षाच्या 9 वर्षाच्या कालखंडात त्यांच्यामुळे निर्माण झाले। मागच्या 9 वर्षात जे प्रश्न निर्माण झाले, लोकांच्या सामान्य नागरिकांच्या गरजांकडे दुर्लक्ष झालंच, पण हे शहर भकास करण्याचा प्रयत्न यांच्या नाकर्तेपणामुळं या शहरात झाला आणि मागच्या विशेषतः 3 वर्षाच्या कालखंडात, विशेषतः 2-2.5 वर्ष आणि आत्ताचा 1 वर्ष, 3 वर्षाच्या कालखंडात तर या शहरात काही नवीन काही येऊच शकलं नाही आणि या शहरामध्ये अधोगती झाली 9 वर्षात। उद्यानं बकास झाली, पाणी पुरवठ्याच्या योजनेचा बोजवारा उडाला, मी मंजूर केलेली भुयारी गटारी योजना यांना पूर्ण करता आली नाही, रस्त्याची वाहतूक झाली, सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जे आता सध्या आमच्यासमोर उभे आहेत त्यांच्याकडून काहीच झालं नाही शहर हातात असताना। आणि म्हणून याविरोधी हे शहर पुन्हा महाराष्ट्रातलं एक सुंदर आणि उत्तम शहर करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत। आमच्या या प्रयत्नात भारतीय जनता पक्षामधून बाहेर आलेले आणि आमच्या पक्षात सहभागी झालेले महेश पाटील पण आमच्यावर आहेत, विजय कुंभार आहेत, LN शहा आहेत, असे अनेक लोक भारतीय जनता पक्षाच्या कामाला कंटाळून आमच्या पक्षात या शहराच्या कामासाठी आलेले आहेत। बिहारच्या निकालात म्हणजे किंवा आमच्याकडे ह्या जागा येतील आणि विशेष लक्ष त्यांनी ईश्वरपूरवर दिलेलं आहे।
चंद्रकांत दादा इथंच जास्त लक्ष देतात. आणि काय असं काय याच्या मागे त्यांनी कारण जे आहे? वक्तव्य केलेत, कोटीची वक्तव्य केलेत, 150 कोटी कोट्यावधींची भुयारी गटाला दिलं, याला दिलं, आश्वासनं सुद्धा आणि दिलेली आहेत. त्याला उत्तर देण्यासाठी बरेच ठिकाणी आपले डिजिटल पण लागले माझे नाही डिजिटल, कार्यकर्त्यांनी लावली. जनतेचे डिजिटल. तिथं खाली नाव कुणाचं लिहिलंय का? मी एक बोर्ड बघितला, कुणाचंच नाव नाही. जनतेचा रोष आहे का? त्यामुळं आज एवढं प्रेम या शहरावर त्यांनी व्यक्त जर मागच्या 9 वर्षात केलं असतं तर या शहरात फार चांगलं वातावरण झालं असतं. आता निवडणूक आहे, मतदान आहे, 2 दिवसांनी, 4 दिवसांनी, 15 दिवसांनी, पण अशी घोषणा करणं हा त्यांचा अधिकार आहे, कारण ते सत्तेत आहेत. पण लोकांना ईश्वरपूरच्या उरण नाव जोडताना किती त्रास झाला, आणि उरण नाव अजूनही टेक्निकली जोडलं गेलं नाही. ज्यावेळी पिन कोड उरण ईश्वरपूरचा येईल, उरण ईश्वरपूरचा, त्यावेळी ते खऱ्या अर्थानं जोडलं जाईल. पण आता निवडणूक आहे म्हणतात, अरे गॅजेट काढून सांगितले की ह्या शहराचं आता नाव उरण ईश्वरपूर, पण केंद्र सरकारच्या दप्तरी आमचं फक्त ईश्वरपूर आहे. उरणातली लोक या सर्वच प्रकाराबद्दल अतिशय नाराज आहेत. काँग्रेसनं मुंबई महापालिका स्वबळावर लढायचा निर्णय घेतलेला आहे. आपल्या काँग्रेसची माजी विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्याबरोबर 3 वेळा बैठका झाल्या. आमचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटीलही उपस्थित होते आणि त्या चर्चेत बरेचसे प्रश्न कसे सोडवायचे हे ठरलेलं आहे. त्याप्रमाणे आम्ही पावलं टाकतो. साहेब, एक शेवटचा प्रश्न, लोकसभा असेल, विधानसभा असेल, नेहमी राज्यातले सर्व विरोधक, भाजप असेल, जयंत पाटील यांनाच टार्गेट करतात. आता ईश्वरपूरसुद्धा नगर परिषदेची निवडणूक आहे, पण सर्व विरोधक या ठिकाणीच लक्ष घालायला लागले. जयंत पाटलांच्यात काय असं आहे? माझ्यावर टार्गेट करतात कारण त्यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. माझी विनंती आहे की इस्लामपूर शहराच्या, उरण ईश्वरपूर शहराच्या विकासावर टार्गेट करा. ही नगरपालिकेची निवडणूक आहे आणि आज महेश पाटील इथं आले आहेत. अतिशय बिन्नीचे, अतिशय उत्तम नगरसेवक म्हणून त्यांनी यापूर्वी काम केलं आहे. त्यांना विचारा की ज्या ज्या गोष्टी त्यांच्याकडून आग्रहानं त्यांनी मांडल्या त्या गोष्टी पूर्ण झाल्या असत्या तर त्यांना कदाचित वेगळा निर्णय त्यांनी घेतला असता. आज हे शहर मागं पडते, त्याच्यासाठी बोला. 9 वर्षात हे शहर मागं नेण्याचं पाप कुणी केलं त्याच्यावर बोला. आणि 9 वर्षात या शहरात साधी भुयारी गटाराची मी आणलेली योजना यांना पूर्ण करता आली नाही. या पाणी पुरवठ्याची 24/7 आज बोलत आहेत. मी 9 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी 2013-14ला 24/7 तास, 24 दिवस, 24 तास पाणी सर्व काळ चालू राहील या शहरात, ही कल्पना मांडली. त्यासाठी रस्ते परत त्यानंतर करायचे ठरले. त्यासाठी 29-30 कोटी रुपये आणले. शेवटी नवं सरकार आलं, ह्यांचं सरकार इथं आलं आणि ह्यांनी ते रस्त्याच्यासाठी आणलेले पैसे हे भुयारी गटाराच्यासाठी वापरले. कोणतंही नियोजन नाही. त्या सगळ्याचा उहापोह आपल्या माध्यमातून आम्ही भविष्यकाळात करू. हे आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत मलगुंडे दादा. आमची सभा चालू आहे, त्यामुळे मलगुंडे दादा आपल्याशी पुढचं इथूच करतील.